बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत याचे तीव्र पडसाद राज्यातील विविध ठिकाणी दिसून येत आहेत। मंगळवारी सोलापूर शहर भाजपा आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधाचे फलक झळकावत बांगलादेशच्या सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या। निदर्शने करण्यात आली। जर बांगलादेशमध्ये हिंदू चालत असतील तर आम्हाला इथे चालणार नाही। यावेळी हिंदूंच्या सन्मानासाठी केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने यावर कठोर भूमिका घेण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित नसेल तर भारतातला बांगलादेशी देखील भारतात सुरक्षित राहणार नाही असं म्हणत वेळीच देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या हिताच्या रक्षणाकरता ठोस अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी नरेंद्र काळे यांनी केली। निषेधाचा कार्यक्रम आयोजित केला होता। बांगलादेशमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार होतोय, ज्या हिंदूंना संरक्षण मिळत नाही, त्याच्यासाठी इथं निषेध मोर्चा आयोजित केला होता आणि ही न्याय यात्रा हिंदूंना न्याय मिळावा म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि निश्चितपणाने हिंदूंना न्याय मिळावा, हिंदूंना संरक्षण मिळावं त्या संदर्भात माननीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी CCA असेल, NRC असेल असे कायदे आणण्याचा प्रयत्न केला, पण या लोकांनी हे कायदे होऊ दिले नाहीत। आज त्या कायद्याची किती गरज आहे हे या माध्यमातून लक्षात येत आहे की निश्चितपणाने आज जे हिंदू असुरक्षित आहे ते आज आपण आपल्या देशात आणू शकलो असतो, पण हे कायदे न होऊ दिल्यामुळं आज हिंदूंना आपण सुरक्षा देऊ शकत नाही। ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। पण आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोदीजी असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे निवेदन करतोय की तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या आपण कराव्यात आणि येणाऱ्या काळात अशा गोष्टी घडू नये यासाठी आपण प्रयत्न करावे अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करत। बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण मिळावं, त्यांच्या हिताचे रक्षण व्हावं यासाठीचे प्रयत्न भारत सरकारकडून झाले पाहिजेत अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केली। सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे। बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर ज्या पद्धतीने अत्याचार होत आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत सरकारकडनं दबाव निर्माण होऊन तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी, बांगलादेश सरकारला सूचक इशारा देण्यासाठी भारतातला समस्त हिंदू बांधव जागा होत आहे। महाराष्ट्रात अनेक शहरात अशा पद्धतीचं न्याययात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे। आज सोलापुरात हा न्याययात्रा होत आहे। सर्व हिंदू बांधव सगळ्या राजकीय पक्षाच्या चौकटीतनं बाहेरून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आज सकल हिंदू समाज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहे। आपण भाजपचे आमदार आहात, राज्यात सत्ता आहे, केंद्र सत्ता आहे, आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे काय मागणी करणार? याच पद्धतीने की बांगलादेशला भारत सरकारच्या माध्यमातून बोलणी होऊन तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळावं याच हेतूने आज कलेक्टरला निवेदन देणार आहोत। कलेक्टरांच्या माध्यमातून ते राज्यस्तरावर जाईल आणि त्यानंतर केंद्र स्तरावरती जाईल। अधिवेशनाच्या काळात आम्ही देखील त्या बाबतीत बोलणार आहोत।